नमस्कार मित्रो, मी पुस्तक बोलतोय. आश्चर्यचकित झालात ना? होणारच, कारण यापूर्वी तुम्ही कधी पुस्तकाला बोलताना ऐकलेलं नाही. मित्रो, कूल डाऊन. मी पुस्तकच बोलतोय. काय म्हणालात? आजच का मला तुमच्याशी बोलायचं आहे? अहो, आज 23 एप्रिल आहे आणि 23 एप्रिल हा दिवस जगभर जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आज माझा बर्थडे आहे. म्हणून मी ठरवलं की आपल्या बर्थडेच्या दिवशी आपणच वाचकांना आपली परिपूर्ण ओळख करून द्यायची. मित्रो, माझं पण एक कुटुंब आहे बरं का. माझ्या कुटुंबामध्ये अनेक सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याची विशेष अशी वैशिष्ट्ये आहेत. अहो, माझ्या कुटुंबाचे सदस्य म्हणजे वाचन साहित्याचे प्रकार, व प्रत्येक वाचन साहित्य प्रकार तुम्हाला विशेष कारणासाठी उपयुक्त ठरतो, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. एकदा का तुम्हाला माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची परिपूर्ण माहिती झाली, त्यांची वैशिष्ट्ये माहीत झाली, की मग तुम्ही आमचा अधिक वापर करायला लागाल. आणि हो, त्यामुळे तुम्ही योग्य कारणासाठी आमच्यातील योग्य ग्रंथाचा वापर करू शकाल. आमचा वापर वाढावा, तुमचे वाचन वाढावं व त्यातून तुमचा विकास व्हावा, हीच माझी सदिच्छा आहे. ही सदिच्छा पूर्ण होण्यासाठीच तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मित्रो, मी पुस्तक आलं ना तुमच्या डोळ्यासमोर? माझं चित्र आलंच असणार म्हणा. मी तुम्हाला नुसतं मित्र म्हणण्यापेक्षा वाचक मित्र म्हणतो. चालेल ना? मला खात्री आहे वाचक मित्र म्हटलेलं तुम्हाला अधिक आवडेल. वाचक मित्रो, माझं सध्याचं रोपडं, माझा चेहरा मोहरा तुम्हाला खूप भारी वाटतो ना? परंतु खूप खूप वर्षापूर्वी जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा कागदाचा आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचाही शोध लागलेला नव्हता. त्यामुळे मला मातीच्या विटांवर, झाडांच्या पानांवर, झाडांच्या सालांवर सादर केले जायचे. पुढे मजकूर दगडांवर कोरून शिलालेखाच्या स्वरूपात मला सादर केले जाऊ लागले. कालांतराने धातूचा शोध लागल्यावर मला ताम्रपटाच्या स्वरूपातही सादर केले जाऊ लागले. मित्रो, तेव्हा माझं रूप आजच्यासारखं सुंदर नव्हतं बरं का. माझ्या आयुष्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेक शोध लागले. माझ्याशी संबंधित लागलेल्या विविध शोधांमुळे माझं स्वरूप अंतर्बाह्य बदललं. अरे वाचक मित्रा, कोणाला ऐकत आहेस? लक्षात आहे ना मी कोण बोलत आहे? आठवत आहे ना? बरोबर, तू माझी म्हणजेच पुस्तकाचीच कहाणी माझ्याकडूनच म्हणजे पुस्तकाकडूनच ऐकत आहेस बरं का. तर वाचक मित्रो, मी पुस्तक बोलतोय. तुम्ही माझा म्हणजेच पुस्तकाचा जीवनपट ऐकत आहात. मी सांगत होतो की पुढे कागदाचा शोध लागला आणि मग मजकूर हाताने कागदावर लिहून मला तयार केले जाऊ लागले. हाताने लिहून तयार केलेल्या माझ्या या स्वरूपात मला हस्तलिखित असं नाव मिळालं. हाताने लिहून मला तयार करायला खूप वेळ लागत होता. त्यामुळे माझी म्हणजेच पुस्तकांची संख्या तेव्हा खूप कमी होती. कागदाच्या आणि मुद्रण तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मात्र आमची संख्या वेगाने वाढली आणि आजही वाढतच आहे. तंत्रज्ञानातील शोधामुळे माझ्यातील अक्षरे एकसारखी झाली. त्यांच्यामध्ये सुबकता आली. मजकूर विविध रंगांमध्ये छापला जाऊ लागला. एकंदरीत काय तर मी सुंदर झालो. पूर्वीपेक्षा माझे कव्हरही आता अधिक आकर्षक झाले. त्याच्यामध्ये खूप विविधता आली. माझ्या म्हणजेच पुस्तकाच्या कव्हरबद्दल आता एवढी माहिती उपलब्ध झाली आहे की झुंपा लाहिरी या लेखिकेने त्यावर द क्लोदिंग ऑफ बुक्स असं छोटेखानी पुस्तकच लिहिलं आहे. कालांतराने आमच्यामध्ये काय काय बदल झाले, कोणते नवीन सदस्य आमच्या कुटुंबामध्ये आले, हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असणार हे मला माहीत आहे.
आमच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल झाला. तो काय तर कालांतराने माझी अनेक भावंड जन्माला आली. हो वाचक मित्रो, माझ्या जीवनाच्या सुरुवातीला माझे एकच स्वरूप होते, ते म्हणजे पुस्तक. म्हणजे माझ्या जन्माच्या सुरुवातीला माझ्या कुटुंबामध्ये मी एकच सदस्य होतो, एकटाच होतो. आणि तेव्हा माझं नावही एकच होतं, ते म्हणजे पुस्तक. पुढील काही वर्षाच्या काळामध्ये मात्र माझं म्हणजेच पुस्तकाचं एक खूप मोठं कुटुंब तयार झालं. माझ्या कुटुंबाच्या आता 4 प्रमुख शाखा तयार झाल्या आहेत बरं का. एक शाखा ललित साहित्य म्हणून ओळखली जाते, तर दुसरीचं नाव ललितेतर साहित्य असं आहे. तिसरी शाखा चरित्र ग्रंथांची आणि आत्मचरित्रांची आहे. आणि चौथ्या शाखेतील पुस्तकांना स्वयं मदत पुस्तकं म्हणतात. ही शाखा अगदी अलीकडे आमच्या कुटुंबांच्या वंशावळीत निर्माण झाली आहे. या शाखेतील पुस्तकांना सक्सेस लिटरेचर किंवा सेल्फ हेल्प बुक्स असंही म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पुस्तकाच्या या प्रत्येक शाखेचा आणखी विस्तार झाला आहे का, की एखाद्या पुस्तक शाखेचा ग्रोथ झालाच नाही? वाचक मित्रो, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आमच्या म्हणजेच पुस्तकांच्या वंशावळीचा वेलू आता गगनावरी गेला आहे. आमचा वंशवृक्ष बहरत गेलेला आहे आणि अजूनही त्यामध्ये वाढ होतच आहे बरं का. आता माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक शाखेमध्ये खूप पोरंबाळं आली आहेत. नाटककार वसंत कानेटकरांनी म्हटल्यानुसार मलाही म्हणावेसे वाटते की माझी लेकुरी आता उदंड झाली आहेत. ललित साहित्यातील पुस्तके ही काल्पनिकतेवर आधारलेली असतात मित्र. माझ्या कुटुंबाच्या ललित साहित्य या शाखेच्या विविध अंगांनी विस्तार झालेला तुम्हाला आढळेल. ललित साहित्य या शाखेमध्ये खूप सारी भावंड आहेत, परंतु त्यातील 3 भावंड खूपच कर्तृत्ववान निघाली आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या अस्तित्वाचा विशेष असा ठसा उमटवला आहे. त्यांच्यातील आशय अत्यंत प्रभावी ठरला आहे आणि त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियताही मिळाली आहे. ललित साहित्यातील प्रभावी भावंडांपैकी एक आहे काव्यसंग्रह, म्हणजे कविता संग्रह. थोड्या मजकुरामध्ये मोठा आशय सामावण्याची क्षमता काव्यामध्ये असते. त्यामुळेच कवितेतील एका शब्दातील किंवा एका ओळीतील आशय सुद्धा वाचकामध्ये जोश निर्माण करतो. कवीच्या मनातील दुःख, वेदना, यातना, बंडखोरी, आनंद, उत्साह वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद कवितेमध्ये असते. कवितेतील शब्द वाचकाच्या काळजाला भिडतात बरं का मित्रो. काय म्हणालात, असं कसं होतं? अहो तेच तर सांगत आहे. कवितेच्या आशयानुसार कवी त्याच्या काव्यामध्ये स्फोटक, नाजूक, गंभीर, मुलायम, उत्साही, प्रेरणादायी शब्दांची लयबद्ध पेरणी करतात. कवितेतील प्रभावी शब्द वाचकाच्या मनामध्ये योग्य भावभावना निर्माण करतात, त्याच्या विचाराला आव्हान देतात, त्यांना अंतर्बाह्य बदलण्यासाठी प्रवृत्त करतात. काही ओळी ऐका. अरे संसार संसार, खबरदार जर चाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. कवितेतील अशा ओळी वाचकाला विचार करायला लावतात, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करतात, त्यांना कृतीप्रवण करतात, त्यांना धैर्य देतात. गाणी, अभंग, ओव्या, आरत्या, पोवाडा, भारूड आणि इतर कितीतरी ही कवितेतीच भावंड आहेत बरं का. ललित साहित्यातील या शाखेतील नावाजलेलं माझं दुसरं भावंड आहे नाट्यग्रंथ. एखादी घटना, प्रसंग, वेगळा किंवा सृजनशील विचार हावभावांसह संवाद रूपाने सादर करण्यासाठी नाट्यग्रंथ लिहिले जातात. माझ्या या रूपाला कधीकधी नाट्यसंहिता म्हणतात.
नाट्यसंहितेचा वापर करून थिएटरमध्ये नाटक सादर केलं जातं. नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, ही माझ्या नाट्य स्वरूपातील पुस्तकांचीच नावं तर तुम्ही ऐकलीच असतील नाही का? काय म्हणालात? नाट्यग्रंथांची पोरंबाळं आहेत का? आहेत की. सुखांतिका, दुःखांतिका, एकपात्री ही नाट्यग्रंथांचीच पिल्लावळ आहे. परंतु आमच्या ललित साहित्य या शाखेतील सर्वात लोकप्रिय झालेलं, सर्वांना माहीत असलेलं, जगातील किमान निम्म्या लोकांनी ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं असं आमचं भावंड आहे कादंबरी. कधी कधी माझ्या या स्वरूपाला कथा कादंबरी या जोड नावानेही ओळखलं जातं बरं का. खरं म्हणजे कथासंग्रह आणि कादंबरी या दोन्हीमध्ये गोष्टच असते. मुळात माणूस हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. त्याला त्याची गोष्ट सांगायला आवडतं आणि दुसऱ्याची गोष्ट त्याला ऐकायलाही आवडतं. म्हणूनच माझे हे भावंड अधिक लोकप्रिय झाले आहे बरं का. गोष्ट छोटी असेल तर कथेच्या स्वरूपात मांडली जाते आणि मग अनेक कथा एकत्रित करून माझा कथासंग्रहाच्या स्वरूपात जन्म होतो. परंतु गोष्ट खूप मोठी असेल, कथेचा पट खूप व्यापक असेल, कथेमध्ये खूप पात्र असतील, कथेमध्ये उपकथानकं असतील, कथेचा काळ खूप मोठा असेल, तर मग माझा कादंबरी म्हणून जन्म होतो. कादंबरी असलो तरी मी पुस्तकच आहे बरं का. आणि पुन्हा एकदा सहज म्हणून तुम्हाला आठवण करून देतो, मी पुस्तक बोलतोय. लक्षात आहे ना? तर मी सांगत होतो ते माझ्या कादंबरी अत्यंत लोकप्रिय, नावाजलेल्या, नाव कमावलेल्या भावंडाबद्दल. माझ्या या भावंडाबद्दल मला खूप अभिमान आहे बरं का. काय म्हणालास? कादंबरीचे उपप्रकार आहेत का? आहेत ना. ललित साहित्याच्या कुटुंबामध्ये सर्वात मोठी व्हरायटी तर कादंबरीचीच आहे. गूढकथा, रहस्यकथा, भयकथा, ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा, काल्पनिक कथा, प्रणय कथा, सत्यकथा हे सर्व कादंबरीच्या कुटुंबातील सदस्य आहेत. वाचक मित्र, कादंबरीच्या कुटुंबाची एक शाखा उपदेशक कादंबरी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये सामाजिक, वैचारिक कादंबऱ्यांचा समावेश होतो. आणि ग्राफिक नॉव्हेल म्हणजे सचित्र कादंबरी हा कादंबरीचा नवीन सदस्य आता अतिशय वेगाने वाचकप्रिय होत आहे. ललित साहित्याची आणखी एक म्हटलं तर उपशाखा आहे, ती बालसाहित्याची. वाचक मित्रो, वाचन संस्कृतीच्या निर्मितीसाठी आणि तिच्या विकासासाठी, एवढंच नाही तर ती टिकून राहण्यासाठी बालसाहित्य अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आणि बालसाहित्याचाही खूप विकास आणि विस्तार झाला आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संख्याही मोठी आहे. काय म्हणालात? कोण कोण आहे बालसाहित्याच्या कुटुंबामध्ये? त्यामध्ये चित्रांची पुस्तकं आहेत, बालगीतं, परिकथा, पौराणिक कथा, साहस कथा, रहस्यकथा, थोरा मोठ्यांची चरित्र, फास्टर फेने, हॅरी पॉटर यासारख्या ग्रंथमाला, कॉमिक्स, मुलांसाठीची नियतकालिकं असे अनेक सदस्य बालसाहित्याच्या कुटुंबामध्ये आहेत. आणि पंचतंत्र आणि हिसाबनीती हे तर बालसाहित्यातील हिरेच आहेत बरं का. मुलांमध्ये वाचन आवड निर्माण करण्यामध्ये बालसाहित्याचा मोलाचा वाटा आहे. तुमच्या घरातील, शाळेतील, शेजारील, सोसायटीमधील, गावातील मुलांना बालसाहित्याची ओळख करून द्या. त्यांना हे साहित्य उपलब्ध करा, कारण उपलब्ध असलेली वस्तूच वापरली जाते. मुलांना पुस्तकं वाचून दाखवा, वाचनासाठी त्यांना प्रेरित करा आणि स्वतः वाचन करून त्यांना आदर्श वाचक पाहण्याची संधी द्या. हे सर्व केल्याने माझा म्हणजे इथं सांगायचं तर बालसाहित्याचा वापर वाढेल आणि मुलांचं वाचन वाढेल. त्यांना माझ्या स्पर्धकापासून दूर ठेवेल. काय म्हणालात? कोण आहेत माझे स्पर्धक? व्हिडिओ गेम, मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, सोशल मीडिया, यूट्यूब, रील्स हे माझे कट्टर शत्रू आहेत.
कारण ते माझ्या वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ते त्यांचे अटेन्शन स्पॅन कमी करत आहेत. मित्र, ललितेतर साहित्य ही माझ्या कुटुंबाची दुसरी शाखा. ही शाखा अत्यंत बहरलेली आहे, विस्तारलेली आहे. ललितेतर साहित्य हे सत्यावर, वास्तविकतेवर आधारलेले असते. त्यामध्ये तर्कशुद्ध विचार मांडलेले असतात. काय म्हणालात? या शाखेचा विस्तार झाला आहे का? प्रश्न आहे का वाचक मित्रा? मोठा विस्तार आहे या शाखेचा. क्रमिक ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, विचारप्रवर्तक ग्रंथ ही सर्व भावंड माझ्या शाखेचे सदस्य आहेत बरं का. चरित्र ग्रंथ आणि आत्मचरित्र या शाखेतील माझ्या भावंडांमध्ये नामवंत व्यक्तींच्या जीवनाचा इतिहास दिलेला असतो. विविध क्षेत्रातील यशवंत, विचारवंत, धाडसी, प्रवाहाच्या विरुद्ध लढा देऊन यशस्वी झालेल्या महान स्त्री पुरुषांचा जीवनपट चरित्र ग्रंथांमध्ये, आत्मचरित्रांमध्ये आकर्षक पद्धतीने मांडलेला असतो. बरं का वाचक मित्रो, या स्वरूपातील माझ्या वाचनाने अनेकांना खूप प्रेरणा मिळाली. अनेकांचे नैराश्य दूर झाले आहे. अनेकांना संकटावर मात करण्याचे मार्ग सापडले आहेत आणि त्यांना प्रोत्साहनही मिळाले. अनेकांना कठीण समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शनही चरित्र आत्मचरित्राच्या वाचनाने मिळाले आहे. वाचक मित्रो, आत्तापर्यंत जर तुम्ही एकही चरित्र ग्रंथ किंवा आत्मचरित्र वाचला नसेल तर आजच ग्रंथपालांकडे जा आणि त्यांच्याकडे चरित्र ग्रंथांची किंवा आत्मचरित्राची मागणी करा. तुमचे ग्रंथपाल एक ग्रंथतज्ज्ञ असतात. ते तुम्हाला योग्य चरित्र ग्रंथांची आणि आत्मचरित्रांची शिफारस करू शकतात. चरित्र आत्मचरित्रांच्या वाचनाने तुमच्या विचारामध्ये स्पष्टता येते, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो, तुमच्यातील आत्मविश्वास डोंगरा एवढा उंचावतो. वाचक मित्रो, माझ्या कुटुंबाच्या चौथ्या शाखेचे नाव मी तुम्हाला सांगितले होते. आठवते का? पहा बरं प्रयत्न करून. बरोबर आठवले तुम्हाला. माझ्या चौथ्या शाखेचे नाव आहे स्वयं मदत पुस्तकं किंवा सक्सेस लिटरेचर किंवा सेल्फ हेल्प बुक्स. काय म्हणालात? काय असते या पुस्तकांमध्ये? वाचक मित्रो, तुमची उत्सुकता मला कळते. स्वयं मदत पुस्तकांमध्ये यशस्वीपणे जगण्याचा डायरेक्ट टिप्स दिलेले असतात. म्हणजे काय तर सवयी कशा लावाव्यात, सकाळी लवकर उठण्याचे निश्चित असे फायदे कोणते, चिंतामुक्त कसे जगावे, आर्थिक नियोजन कसे करावे, सकारात्मक विचार कसा करावा, आत्मविश्वास कसा मिळवावा, तणावावर कशी मात करावी इत्यादी विषयी मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकांमध्ये मिळतं. आणि बरं का वाचक मित्रो, माझ्या या भावंडांचे वैशिष्ट्य असे आहे की ही पुस्तके गोष्टी रूपाने लिहिलेली असतात. ती संशोधनात्मक निष्कर्षांवर आधारलेली असतात आणि तुमचे विशिष्ट असे वर्तन तुम्हाला जीवनामध्ये कसे उपयुक्त ठरते याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन या पुस्तकांमध्ये केलेले असते. मुद्रणकलेच्या विकासानंतर आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर माझ्या कुटुंबातील एका भावंडाचा खूप विकास झाला. त्याचं नाव आहे नियतकालिक. पुस्तक म्हणून माझा एकदाच जन्म होतो, म्हणजे एकदाच प्रिंटिंग होते. कधी कधी मला खूपच मागणी असेल तर माझे नवीन व्हर्जन म्हणजेच नवीन आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात. परंतु नियतकालिकाचे मात्र तसे नाही. त्याचे व्हर्जन मात्र वारंवार निघते. मग कधी ते दैनिकाच्या स्वरूपात असते तर कधी साप्ताहिकाच्या आणि पाक्षिकाच्या स्वरूपात असते. मासिक आणि त्रैमासिक ही नियतकालिकाचीच भावंड बरं का. सर्वसाधारण नियतकालिके आणि संशोधनात्मक नियतकालिके ही नियतकालिकांची आणखी दोन भावंड. त्यापैकी संशोधनात्मक नियतकालिक हे माझे भावंड जास्त भाव खातं बरं का. काय म्हणालात? ते कसं काय? अहो, त्याची वर्गणी खूप असते, अगदी लाखात असते बरं का. वाचक मित्रो, माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांबद्दल अजून सांगून झालेले नाही. आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलेल्या माझ्या भावंडाशिवाय माझ्या भावकीमध्ये अजून विशेष असे
अनेक सदस्य आहेत. कोणती म्हणून काय विचारताय? प्रबंध आहे, पेटंट आहे, स्टँडर्ड्स आहेत, संशोधन अहवाल आहेत. ही माझी भावंडच बरं का. या भावंडांना बऱ्याच वेळा माहितीची प्राथमिक साधनं म्हणतात, कारण यांच्यामध्ये ओरिजिनल फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन असते. आणि हो वाचक मित्रो, डिजिटल युग अवतरल्यानंतर माझ्या भावंडामध्ये आणखीन भर पडली. ई बुक्स, ई जर्नल्स, ई थिसिस या स्वरूपातील माझी भावंड सध्या प्रकाश झोतात आहेत, कारण ती लगेच उपलब्ध होतात आणि केव्हाही व कुठेही वाचता येतात. विशेष करून ई जर्नलचा समावेश असलेले डेटाबेसेस हे माझे भावंड तर सध्या संशोधकाचा जीव की प्राण झाला आहे. कारण एकाच डेटाबेसमध्ये हजारो नियतकालिकांमधील लाखो लेख मिळतात. डेटाबेसेसमध्ये ई बुक्समधील चॅप्टरचाही समावेश असतो बरं का. म्हणजे माझे पुस्तकाचे आत्मवृत्त खूप वेळेपासून तुम्ही ऐकत आहात. तुम्ही विसरू नये म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, मी पुस्तक बोलत आहे. मला तुम्हाला अजून बरेच काही सांगायचे. एकदा मी असंच एका वाचकाला माझे हे पुस्तक पुराण विस्ताराने ऐकवले. ऐकून झाल्यावर तो वाचक म्हणाला, अरे बाबा पुस्तका, आता सांगितले एवढं पुस्तक पुराण खूप झालं. तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबातील एवढ्या साऱ्या सदस्यांबद्दल एवढं सारं सांगितल्यानंतर सांगण्यासारखं आणखी काय आहे असं मला तरी वाटत नाही. मी म्हणालो, वाचक मित्रा, मी आत्तापर्यंत फक्त माझ्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांची भूमिका एवढंच तर सांगितलंय. म्हणजे पुस्तक मित्रा, तुझ्याबद्दल सांगण्यासारखं आणखी काही राहिलं आहे का रे बाबा? आहे तर. वाचक मित्रा, मी तुला माझ्या वापराचे फायदे कुठं सांगितले आहेत अजून? मला वाचल्याने तुला कोणकोणते फायदे होतात हे तर सांगायचं राहिलं आहे ना अजून. परंतु ते मी तुला माझ्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात सांगणार आहे. तो दुसरा भागही ऐक बरं का वाचक मित्रा. या भागापुरतं बाय बाय वाचक मित्रा.